राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। बँकिंग क्षेत्रात तब्बल 23 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। 23 वर्षापूर्वी अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती। कष्ट, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी बँकेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। शाखा संचालक, कॉर्पोरेटिव्ह बँकिंग, ट्रेझरी, कस्टमर रिलेशन अशा अनेक विभागांमध्ये काम करत त्यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली। मात्र आता 23 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिलाय। राजीनाम्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत भावनिक शब्दात काही लिहिलंय। 23 वर्षापूर्वी मी ॲक्सिस बँकेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून रुजू झाले। आज कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे। ही संस्था माझं कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिलं आहे। याच ट्विटमध्ये त्यांनी बँकेचे MD आणि CEO अमिताभ चौधरी यांचं विशेष आभार मानलंय। त्यांच्या सहकार्याच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास यशस्वी झाला असंही त्या म्हणाल्या। अमृता फडणवीस या बँकिंग क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातही सक्रिय आहेत। त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे। 23 वर्षाचा एक अध्याय संपला असला तरी आता त्या कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।